2004 बरोबर. कुठं जायचं 3 मार्च 2011 पर्यंत जायचं. 4 नंतर 5 येईल, 6 7 8 9 10 आणि 11 आलं. ही तारीख आली का 3 मार्च 2011 आली. ठीक आहे. ह्या दिवशीचा वार काय दिला रे बाळांनो? ह्या दिवशीचा वार काय दिलाय? सोमवार दिलेला आहे. ठीक आहे, सोमवार दिलाय. काय करू, दरवर्षी आपण एक दिवस वाढवू. सोमवारचं काय झालं बघा नीट. दरवर्षी किती दिवस वाढवायचे नीट बघा. किती दिवस वाढवायचे? 1 2 इथून घेऊ 1 2 3 4 5 6 7 एकूण 7 दिवस वाढवायचे आहे. ओके, बघा नाही 7 दिवस वाढवले. ठीक आहे ना. 1 2 3 4 5 6 7 7 दिवस वाढले. चेक करा यांच्यामध्ये 29 फेब्रुवारी कधी येतोय. ठीक आहे, बघा 2004 लीप वर्ष आहे, पण 3 मार्च बघा 3 मार्च कधी 29 फेब्रुवारी झाल्यावर येतोय ना. म्हणजे मी 3 मार्च 2004 पासून जेव्हा 3 मार्च 2005 पर्यंत जाईल तर ह्या स्पॅन मध्ये 29 फेब्रुवारी येणार नाही, जो ऑलरेडी होऊन गेलेला आहे, इथं झालेला आहे, इथं येणार नाहीये. ठीक आहे, पुढे बघा. मग 5 ते 6 नाही, 6 ते 7 नाही, पण 7 ते 8 बघा. हा स्पॅन बघा नीट. 3 मार्च 2007 ते 3 मार्च 2008 हा स्पॅन नीट बघा. चला मी हा स्पॅन आवर्जून सांगतोय. हा स्पॅन नीट बघा. ठीक आहे, हा जरा नीट बघा. 3 मार्च 2007 येईल, मग काय येईल? मार्च नंतर एप्रिल 7 मे 7 8 म्हणजे डिसेंबर 2007 येईल. मग ज्यावेळेस 2008 उगल, जानेवारी 2008 फेब्रुवारी 2008 त्यावेळेस 29 फेब्रुवारी, मग मार्च 2008 येईल. म्हणजे ह्या स्पॅन मध्ये 1 दिवस एक्स्ट्रा येतोय. ठीक आहे, तर अजून कुठे येतोय का? 11 पासून 12 नाही, तर अजून कुठंच लीप वर्ष नाही बघा. 4 8 आणि 12चा संबंधच नाही, तर एकच लीप वर्ष एक्स्ट्रा आहे. टोटल किती दिवस झाले मग? आधीचे दरवर्षीचा एक दिवस आणि 29 फेब्रुवारीचा एक एक्स्ट्रा, असे एकूण किती? 7 आणि 1 किती होतो रे? असे एकूण 8 दिवस मला पुढे जायचं आहे. 8 दिवस पुढे जायचं म्हणजे काय? जेवढे दिवस एकूण 8 दिवस पुढे जायचे भागिले 7 करा. 8 भागिले 7 केल्यावर काय येईल रे? याचा अर्थ काय? 7 1 7, एक बाकी उरती माझी. एक बाकी उरती ना, एक बाकी म्हणजे एकच दिवस पुढे जा. सोमवारचा फक्त ह्या ठिकाणी काय येणार मग? एकच दिवस पुढे जाऊन मंगळवार येणार, जो माझा पर्याय क्रमांक 3 आहे.